नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आता आहे लातूरमधील पेठ आणि बुधोडा या रोडवर आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये जी काही नदी आहे ही नदी दुथडी भरून वाहत आहे। पाठीमागच्या पुलावरून सुद्धा पाणी गेल्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल? नदी मोठ्या प्रमाणावर वाहत आहे आणि एकंदर तुम्हाला काय वाटतं या वातावरणामध्ये? ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून शेतकऱ्याची मागणी होते, अनेक शेतकऱ्याच्या मागण्या होत आहेत। या ठिकाणी लातूर शहर लातूरपुरतं मर्यादित नसून पूर्ण मराठवाड्यावर आज या ठिकाणी ओल्या दुष्काळाचं सावट आणि हा निसर्ग कोपलेला आहे। तरी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे, शासनानं लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी अशा पद्धतीची मदत या शेतकऱ्याला लवकरात लवकर उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। शेजारील आपला पंजाब सारखं स्टेट जर त्या ठिकाणी मदत करू शकतं तर आपलं सरकार का करू शकत नाही? माझं या ठिकाणी म्हणणं आहे की शेतकऱ्याला लवकरात लवकर आधार दिला तर शेतकरी येणाऱ्या काळात आपल्याला आधार देणार आहे। नाही तर अशी जर चेष्टा तुम्ही शेतकऱ्याची करणार असाल, जर अशी टांगत जर त्यांचा विषय ठेवत असणार तर येणाऱ्या काळामध्ये 100% शेतकरी तुम्हालाही टांगल्याशिवाय राहणार नाही। आणि सरकारने या गोष्टीचं गांभीर्य लवकरात लवकर ओळखून लवकरात लवकर मदत जाहीर करणं आता प्रत्येक नागरिकाला, शेतकऱ्याला, कष्टकरी, दीनदलित, मजूर सगळ्यांना अपेक्षा लागलेली आहे। सरकार कधी मदत करणार आहे? सरकार झोपेतून कधी उठणार आहे याची वाट बघत आहेत सर्वजण। नक्कीच शेतकऱ्याला मदत करावी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली जात आहे। मी कॅमेरा पर्सनला थोडीशी विनंती करतो की त्यांनी भीषण अशा प्रकारचे नदीपात्राचे दृश्य त्यांनी दाखवावेत। तर तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये नदीचं पात्र तुडुंब अशा पद्धतीने हे नदीचं पात्र भरलेलं आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये हा जीवघेणा पाऊस या ठिकाणी होत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये प्रशासनाने रेड अलर्ट जारी केलेला आहे। तर या माध्यमातून माझं सुद्धा नागरिकांना हे आव्हान आहे, गरज असेल तरच घराच्या बाहेर तुम्ही पडा आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे। विजांच्या कडकडाटासह मोठा वादळी वाऱ्यासह मराठवाड्याचे जे काही जिल्हे आहेत, लातूर, नांदेड, धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर।